ग श्रावणे? खेळ खल्लास झाला. हा? अगं तू तर लई मोठा राडा करायला आलतीस ना इथं. काय झालं मग? प्लॅन फुस. तुम्ही दोघं मिळून इथं जो काय तमाशा घालायला आलास ना व इथं, त्याची तुमसनी किंमत मोजावी लागणार. आणि ती पण राजा सकट. ए काय वाटलं ग तुला? पोलिसांशी 4 शब्द न्यायाच्या भाषेत काय बोललीस? मोठी शाणी झालीस का? एक लक्षात ठेव, तुझ्या त्या भावाने चूक केली आणि त्याला त्याची शिक्षा मिळणारच. सानिकाची जी काही बदनामी केली आहेस ना. बदनामी मी केली? कशावरून ग? हा सांग की काय पुरावा आहे तुझ्याकडं? पुरावा हवाय का? देते ना पुरावा. खूप शहाणपणा करून त्या पत्रकाराला सानिकाचं नाव आणि फोटो दिले होतेस ना बातमी छापून आणण्यासाठी. आठवलं का? त्या पत्रकाराला आम्ही दोघंही भेटलो आणि त्यांनी आम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगितलं. आणि मी आणि शुभूनी त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय. आमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे. आणि ती क्लिप आता उद्या सकाळी आम्ही सोशल मीडियावर टाकणार, ती व्हायरल करणार, सगळ्यांना कळणार आहे खरं काय ते. आणि आज तुझ्या पोलिसांना धमकवून इकडनं बाहेर काढलंस ना, ते उद्या परत येणार आणि येताना तुझ्या नावाचं अरेस्ट वॉरंट घेऊन येणार. आता बघ, उद्या सोशल मीडियावर तुझं नाव सगळीकडे कसं पसरतं ना ते बघ. धमकवालीस मला? अरे बापरे, घाबरलोच मी. काय काय सांगणार मीडियावाल्यांना? त्या रिपोर्टरनं कबुली दिली हे सांगणार का? मी अन अलकनंदा मॅडमांनी मिळून हा समजा प्लॅन केला आणि आम्हीच ते फोटो आणि माहिती त्याला दिली हे सांगणार? काय दातखिळी बसली? अने तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसतोय आम्ही. दिली ती बातमी मीच पेपरात दिली. घाबरणार नाही मी कोणाला. ती सानिका माझ्या भावाच्या गळ्यात पडायला नव. तिनं स्वतःचं तोंड काळं केलं, मग कळू दे की अख्ख्या जगाला. कळू दे. अन यापुढं त्या सानिकाची मीच बदनामी करणार.